नमस्कार मित्रांनो, मी आता विजयदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग येथे आहे आणि विजयदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी आहे। हा विजयदुर्ग किल्ला 1205 साली बांधून पूर्ण झाला। शिलाहार घराण्यातल्या भोजराजाने हा बांधला असा याचा इतिहास आहे। त्यानंतर शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याच्यामध्ये बरीच सुधारणा केली आणि ह्या पाण्याच्या लेवलपासून 5 मीटर खाली एक वेगळी तटबंदी बांधली। हा तो एक मोठा संशोधनाचा विषय आहे, त्यामुळे मी त्यामध्ये डिटेल सांगू शकत नाही। आणि दुसरा महत्त्वाचा लेटेस्ट विषय काय होता याच्यामध्ये की या किल्ल्यावरून सूर्यावर हेलियम वायू आहे याचा शोध ब्रिटिश शास्त्रज्ञाला लागला होता आणि त्याचा हेलियम दिवस तो इथे साजरा केला जातो। सूर्य हा हेलियम गॅसमुळे बनलेला आहे किंवा हेलियमचा साठा सूर्यावर आहे। हे थोडक्यात हेलियमच्या संदर्भाबद्दल जे काय संशोधन आहे त्याची सुरुवात या किल्ल्यावरून झाली, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि ही जी तुम्हाला मी आता खाडी दाखवली ती इथून जवळपास 40 किलोमीटर खारेपाटणपर्यंत आहे। त्याच्यामुळे भौगोलिकदृष्ट्या या ठिकाणाचं जे काय महत्त्व आहे ते त्या काळातल्या राजा लोकांच्या बरोबर कसं लक्षात आलं ते बघा, म्हणजे किती ती अभ्यासू मंडळी होती। आणि शिवाजी महाराजांनी सुद्धा याचं महत्त्व लक्षात घेऊन हा किल्ला आपल्या ताब्यात घेऊन याचं जे काय पूर्वीचं नाव होतं ते बदलून विजयदुर्ग असं योग्य नाव ठेवलं। आणि या किल्ल्याला भेट देण्याचं प्रमाण, जसं सिंधुदुर्ग किल्ल्याला लोक मोठ्या श्रद्धेने भेट देतात कारण तो प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी बांधून घेतला, तसं ह्या किल्ल्याला भेट देण्याचं प्रमाण लोकांचं कमी आहे। परंतु अभ्यासू मंडळींनी कमीत कमी 2 तास इथे थांबल्यानंतर 2 तास वेळ एक्स्ट्रा काढून या किल्ल्याचं सगळं निरीक्षण करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी म्हणून जरूर यावं। लहान मुलांना तर आवर्जून दाखवावं। आणि इथे बोटिंगची सोय आहे। पावसाळ्यानंतर मला वाटतं तुम्हाला फेरीबोटीतून थोड्या किल्ल्याच्या भोवती प्रदक्षिणा घालून आणतात इथले स्थानिक मच्छीमार लोक। आपल्या सुरक्षेची काळजी घेऊन ते बोटिंगसुद्धा आपण इथे करू शकतो। तर मित्रांनो, विजयदुर्ग किल्ला हा इतिहासप्रेमी, भूगोलप्रेमी, विज्ञानप्रेमी आणि निसर्गप्रेमी असं सगळ्याच लोकांनी आपल्या रडारवर ठेवणं आवश्यक आहे। अगदी जिओ पॉलिटिक्सचा अभ्यास करणाऱ्या लोकांनी सुद्धा या किल्ल्याला जरूर भेट द्यावी असं माझं मत आहे। मी का आता किल्ल्यावर जाणार नाही आहे त्यामुळे तुम्हाला आतून दाखवत नाही, परंतु हे एक अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात। सिंधुदुर्ग जिल्ह्यातला हा सगळ्यात जुना किल्ला आहे, तर तुम्ही आवर्जून या किल्ल्याला भेट द्या।